त्यांनी ऋषी पवार म्हणून आहेत, त्यांनी मला रात्रीच्या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की बाबा आमची मीडिया दखल घेत नाही, 10,000च्या संख्येनं मुलं येऊन त्या ठिकाणी येतात, तरी देखील आमचं काम होत नाही, आपण काहीतरी करावं. त्या रात्री 26 जानेवारी दिवशी रात्री मी बोलणं ऐकलं. सकाळी 27 तारखेला 27 जानेवारीला मी माननीय भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेतली आणि 4 तारखेच्या आझाद मैदानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो. तेव्हापासून ते आतापर्यंतच्या कालावधीचा सफर जर बघितला, मी कीर्तन भजन बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून फक्त आणि फक्त युवा परिषदेची हक्काची भाकर तर मिळायला पाहिजे यासाठी माझा छोटासा प्रयत्न चालू झाला. जर बघितलं, मला वाटते मला वेगळं काहीतरी पाहिजे, वेगळं काहीतरी समीकरण पाहिजे आणि म्हणून आपण तो निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने रस्त्याने जात असताना माननीय भरतशेठ गोगावले साहेब रात्रीच्या 2 वाजता भेटले आणि त्यांनी सांगितले की तुमचा जी.आर. काढतोय. जोपर्यंत जी.आर. हातात भेटत नाही, मुदत वाढत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही हा निर्णय ठाम ठेवला. आणि 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की सरसकट महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांना पुन्हा कामावरती घ्या. तो आदेश काढला, पण पुन्हा येऊ नका हेही त्या ठिकाणी सांगितलं गेलं. ही दुःखाची गोष्ट आहे, पण आपण एवढ्यावरती न थांबता आपल्या कागदामध्ये की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो मुद्दा सांगितलेला आहे, सरसकट एक देखील विद्यार्थी, महाराष्ट्रातला एक देखील विद्यार्थी ह्या योजनेपासून, ह्या कामापासून वंचित राहणार नाही, हा माझा पहिला शब्द असणार आहे. आणि एवढ्यावर आता आपण पुढं काय करायचंय? 5 महिन्यांनी घरी बसायचंय? 5 महिन्यांनी घरी बसायचं दादा? 6 महिने झाले, 5 महिन्यांनी घरी बसायचं नाही. 3 महिने बघता बघता निघून गेले, 2 महिने शिल्लक राहिले. 2 महिन्यामध्ये आता फक्त मास्टर जे लोक आहेत, जे शाळा शिकवणारे आहेत, त्यांच्यासाठी 1 जुलैला जॉईनिंग होईल. काही लोकांना आजच आयुक्त साहेबांना भेटलो मी लातूरमध्ये, त्यांनी देखील सांगितलं की आजच आम्ही ऑर्डर काढतोय. तुमच्या इथल्या पण आयुक्त साहेबांना आपल्याला पत्र द्यायचं आहे, इथले जे आयुक्त आहेत त्यांना देखील, कलेक्टर साहेबांना देखील पत्र द्यायचं आहे. तुम्हाला असं वाटलं मी उशीर आलो, पण तरी देखील मी नियोजन करतोय, त्यामधून त्यांना पत्रामध्ये अल्टिमेट आपण देणार आहोत. यांना सरसकट जॉईनिंग करून घ्या. अन्य जर नाही जर करून घेतलं तर आपल्या इथं अमरण उपोषण करण्यासाठी तुकाराम महाराज या ठिकाणी तुमच्या ऑफिसवर बसायला तयार. आपल्याला कधी